नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। जर तुमचं वय 60 वर्ष पूर्ण झालं असेल किंवा तुमच्या घरामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर आजचा हा विशेष भाग तुमच्यासाठी अत्यंत जीवनदायी आणि महत्त्वाचा ठरणार आहे। सामान्यतः आपल्या समाजात असा एक गैरसमज आहे की वय वाढले की शरीर कमजोर होणारच आणि आजारपण हे येणारच। पण आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार वाढत्या वयात शरीराची झीज होणे नैसर्गिक असले तरी अकाली येणारे वृद्धत्व, सांधेदुखी आणि परावलंबित्व हे वाढत्या वयापेक्षा आपल्या दैनंदिन चुकीच्या सवयींमुळे जास्त येते। वयाच्या 60 नंतर शरीराची ताकद केवळ महागड्या औषधांमधून, टॉनिकमधून किंवा व्हिटॅमिन्सच्या गोळ्यांमधून मिळत नाही, तर तुमची जीवनशैली आणि सवयी हे ठरवतात की तुम्ही वयाच्या 90 ते 95 वर्षांपर्यंत स्वतःच्या पायावर निरोगी आणि ताठ मानेने राहाल की आजारांच्या विळख्यात अडकून अंथरुणाला खिळाल। चला तर मग आजच्या ह्या भागामध्ये आपण अशा 7 घातक सवयींबद्दल आणि त्यावरील वैज्ञानिक उपायांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत, ज्या वयाच्या 60 नंतर शरीराला आतून पोखरून काढतात आणि ह्या सवयी आजच बदलणे का गरजेचे आहे ते पाहूया। मित्रांनो, ह्या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून पाहत आहात ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट्स नेहमीच तुम्हाला बघता येतील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। वयाच्या 60 नंतर आपल्या शरीरातील स्नायूंचे प्रमाण नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते, ज्याला वैद्यकीय भाषेमध्ये सार्कोपेनिया असे म्हणतात। अनेक ज्येष्ठ व्यक्ती निवृत्तीनंतर किंवा वय झाले ह्या विचाराने घराबाहेर पडणे किंवा शारीरिक हालचाली करणे अत्यंत कमी करतात किंवा पूर्णपणे थांबवतात। जेव्हा तुम्ही दिवसभर एकाच जागी सोफ्यावर किंवा पलंगावर बसून राहता तेव्हा शरीरातील रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन मंदावते, ज्यामुळे पायांच्या नसांवर ताण येतो आणि पायांवर सूज येणे, गुडघे आखडणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात। मानवी शरीर हे चालते फिरते राहण्यासाठी बनले आहे, त्यामुळे जितकी शारीरिक हालचाल कमी होईल तितके तुमचे सांधे कडक होत जातील आणि स्नायूंची ताकद वेगाने नष्ट होईल। त्यामुळे दैनंदिन कामे करणे देखील कठीण होऊन बसते। चालणे किंवा मॉर्निंग वॉक करणे हा ज्येष्ठांसाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो, परंतु यामध्ये देखील एक मोठी चूक अनेक जण करतात। काही लोक सांगतात की अनवाणी पायाने गवतावर किंवा जमिनीवर चालावे, पण मित्रांनो, 60 नंतर ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते। या वयामध्ये अनेक वृद्धांना मधुमेह म्हणजेच डायबिटीज असतो किंवा पायांच्या नसा कमजोर झालेल्या असतात, ज्यामुळे पायाला काही टोचल्यास किंवा जखम झाल्यास ती लवकर जाणवत नाही आणि नंतर त्याचे रूपांतर गंभीर इन्फेक्शन किंवा गँग्रीन मध्ये होऊ शकते। म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ज्येष्ठांनी चालताना नेहमी मऊ, आरामदायी आणि चांगली पकड असलेले वॉकिंग शूज वापरणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून त्यांचा तोल जाणार नाही आणि पायांचे कोणत्याही अपघातापासून रक्षण होईल। एकाच जागी तासनतास बसून राहण्याच्या सवयीमुळे केवळ सांधेच खराब होत नाही, तर त्यामुळे शरीरातील चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम देखील पूर्णपणे मंदावते। यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अचानक वाढू शकते आणि हृदयाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, कारण निष्क्रिय शरीरामध्ये हृदय रक्ताचे पंपिंग योग्य गतीने करू शकत नाही। मित्रांनो, ह्यावर अत्यंत सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे दर 30 ते 40 मिनिटांनी आपल्या जागेवरून उठून किमान 2 ते 3 मिनिटे घरामध्येच हलका फेरफटका मारावा। तसेच बसल्या जागीच पायांचे पंजे हलवणे, मान गोल फिरवणे किंवा हलके हाताचे व्यायाम करणे या सवयींमुळे रक्ताचा प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो आणि शरीरामध्ये मरगळ येत नाही। वयाच्या 60 नंतर शरीराची प्रत्येक पेशी पूर्वी इतक्या वेगाने स्वतःची दुरुस्ती करू शकत नाही, त्यामुळे ह्या काळामध्ये पुरेशी आणि गाढ झोप ही कोणत्याही औषधापेक्षा अधिक प्रभावी नैसर्गिक उपचार ठरते। झोपेत असतानाच शरीरातील पेशींची दुरुस्ती, स्नायूंचे पुनर्निर्माण, शरीरातील विषारी घटकांची साफसफाई आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्याची प्रक्रिया सुरू असते। पण आज अनेक ज्येष्ठ मंडळी रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर व्हिडिओ पाहणे, सोशल मीडियावर वेळ घालवणे किंवा मग टीव्ही सिरियल्स आणि बातम्या पाहण्यात रमून जातात। स्क्रीन मधून बाहेर पडणारा निळा प्रकाश मेंदूला अजून दिवस असल्याचा चुकीचा संदेश देतो आणि त्यामुळे झोप आणणारे मेलॅटोनिन हे संप्रेरक योग्य प्रमाणात तयार होत नाही। परिणामी झोप उशिरा लागते, रात्री वारंवार जाग येते आणि सकाळी उठल्यानंतरही शरीर पूर्णपणे ताजेतवाने वाटत नाही। ह्याचा परिणाम रक्तदाब वाढणे, रक्तातील साखरेची पातळी अस्थिर होणे, दिवसभर थकवा जाणवणे आणि चिडचिड वाढणे अशा स्वरूपात दिसून येतो। उदाहरणार्थ 68 वर्षांचे एक काका रोज रात्री 12 वाजेपर्यंत मोबाईलवर व्हिडिओ पाहायचे आणि मग त्यांना सकाळी डोके जड वाटायचे, रक्तदाब वाढलेला असायचा आणि साहजिकच दिवसभर झोप येत राहायची।
पण मग मित्रांनो, त्यांनी रात्री 10 वाजता झोपण्याची आणि झोपण्याच्या 1 तास आधी मोबाईल पूर्णपणे बंद ठेवण्याची सवय लावल्यानंतर काही आठवड्यांतच त्यांची झोप सुधारली, सकाळचा उत्साह वाढला आणि दिवसभरातील थकवाही लक्षणीयरित्या कमी झाला. 60 नंतर शरीरापेक्षा मनाला होणारा थकवा अनेकदा अधिक धोकादायक ठरतो. अनेक ज्येष्ठ व्यक्ती मुलांच्या करिअरची चिंता, आर्थिक जबाबदाऱ्या, कौटुंबिक मतभेद किंवा स्वतःच्या आजारांबद्दल सतत विचार करत राहतात. अशा अखंड मानसिक तणावामुळे शरीरामध्ये कॉर्टिसॉल हे स्ट्रेस हार्मोन दीर्घकाळ वाढलेले राहते. जेव्हा कॉर्टिसॉल सतत जास्त प्रमाणात असते तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते, शरीरात सूज वाढते, रक्तदाब नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो आणि हृदयावर अतिरिक्त ताण येतो. इतकंच नव्हे तर मेंदूच्या स्मरणशक्तीशी संबंधित भागावरही याचा परिणाम होऊन विसरभोळेपणा वाढण्याची शक्यता निर्माण होते. दीर्घकाळ तणावाखाली राहणाऱ्या व्यक्तींमध्ये अल्झायमर्स किंवा इतर स्मृतीभ्रंशाशी संबंधित समस्यांचा धोका देखील वाढू शकतो. उदाहरणार्थ, एका आजींना मुलगा परदेशात असल्यामुळे त्याची सतत काळजी वाटायची. त्या दिवसभर त्याचाच विचार करत राहायच्या. त्यामुळे त्यांची झोप बिघडली, भूक कमी झाली आणि रक्तदाबही वाढू लागला. पण नंतर त्यांनी दररोज मैत्रिणींशी गप्पा मारणे, सकाळी फिरायला जाणे आणि भजनामध्ये सहभागी होणे सुरू केले. काही महिन्यांतच त्यांचा तणाव कमी झाला, झोप सुधारली आणि त्यांचे मानसिक आरोग्यही अधिक स्थिर झाले. या दोन्ही समस्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी महागडी औषधे नव्हे तर योग्य दिनचर्या आणि सकारात्मक जीवनशैली सर्वात मोठे औषध ठरते. रात्री शक्यतो 9:30 ते 10 वाजेपर्यंत झोपण्याचा प्रयत्न करा आणि झोपण्याच्या किमान 1 तास आधी मोबाईल, टीव्ही किंवा इतर स्क्रीन पासून पूर्णपणे दूर राहा. मित्रांनो, त्याऐवजी एखादे पुस्तक वाचा, हलके संगीत ऐका किंवा कुटुंबातील सदस्यांशी निवांत संवाद साधा. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 15 ते 20 मिनिटे प्राणायाम, दीर्घ श्वासोच्छ्वास म्हणजेच डीप ब्रीदिंग किंवा ध्यान केल्याने मन शांत राहते, तणाव कमी होतो आणि शरीरातील स्ट्रेस हार्मोन्सचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. तसेच स्वतःला एकटे न ठेवता मित्रमंडळींशी भेटणे, नातवंडांसोबत वेळ घालवणे, भजन, कीर्तन, बागकाम किंवा आपल्या आवडीचा छंद जोपासणे ह्या सवयी मेंदूमध्ये आनंद देणारी रसायने तयार करण्यास मदत करतात. यामुळे केवळ मानसिक आरोग्य सुधारत नाही तर हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीर अधिक निरोगी राहते. मित्रांनो, लक्षात ठेवा की 60 नंतर दीर्घायुष्य मिळवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहू नका. शांत मन, नियमित झोप आणि आनंदी जीवनशैली हीच खऱ्या अर्थाने निरोगी आणि समाधानकारक आयुष्याची गुरुकिल्ली असते. वयाच्या 60 नंतर मानवी शरीरातील तहान लागण्याची नैसर्गिक भावना हळूहळू कमी होते, ज्यामुळे अनेक ज्येष्ठांना शरीराला पाण्याची गरज असूनही तहान जाणवत नाही आणि ते खूप कमी पाणी पितात. विशेषतः सकाळी उठल्याबरोबर पाणी न पिता थेट कामाला लागणे किंवा चहा पिणे ही अतिशय मोठी वैद्यकीय चूक आहे. कारण रात्रभर शरीरात जमा झालेले टाकाऊ आणि विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास रक्त घट्ट होते, ज्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी जास्त ताण पडतो आणि किडनीवर देखील याचा अत्यंत वाईट परिणाम होऊन लघवीचे इन्फेक्शन किंवा मग कॉन्स्टिपेशनचा त्रास कमालीचा वाढतो. दुसरी महत्वाची सवय जी थेट पचन संस्थेला खिळखिळी करते ती म्हणजे जेवण घाईघाईत करणे किंवा दातांच्या कमकुवतपणामुळे अन्न नीट न चावता थेट गिळणे. मानवी पचनक्रियेची सुरुवात ही आपल्या तोंडात लाळेतील एन्झाईम्स मिसळण्यापासून होते, परंतु जेव्हा अन्न नीट चावले जात नाही तेव्हा पोटातील जठराला आणि आतड्यांना ते अन्न पचवण्यासाठी अतिरिक्त कष्ट करावे लागतात. यामुळे खाल्लेल्या अन्नातील आवश्यक पोषक तत्वे, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स शरीर शोषून घेऊ शकत नाही. परिणामी चांगला आहार घेऊनही शरीराला कमालीचा अशक्तपणा जाणवतो आणि गॅसेस, तीव्र ऍसिडिटी आणि पोट फुगणे ह्या समस्या रोजच्याच बनतात. या सर्व समस्या मुळापासून उपटून टाकण्यासाठी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी किमान 1 ते 2 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय लावावी. लक्षात ठेवा की जर तुम्ही तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणार असाल तर मग ते साधेच असावे. त्यात कधीही लिंबू किंवा मध मिसळू नका, कारण त्यामुळे पोटात रासायनिक बिघाड होऊ शकतो. जेवताना टीव्ही, मोबाईल किंवा कोणतीही चिंता बाजूला ठेवून अत्यंत शांत चित्ताने बसावे आणि अन्नाचा प्रत्येक घास किमान 25 ते 30 वेळा तोंडामध्ये पूर्ण बारीक होईपर्यंत चावून खावा. मित्रांनो, ही साधी सवय तुमच्या पोटाचे 70% आजार दूर ठेवेल आणि खाल्लेल्या अन्नाचे शरीराला योग्य पोषण मिळेल. वयाच्या 60 नंतर शरीराची पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी होऊ लागते. पोटात अन्न पचवण्यासाठी आवश्यक असणारे पाचक रस आणि एन्झाईम्स म्हणजेच डायजेस्टिव्ह एन्झाईम्स पूर्वी इतक्या प्रमाणात तयार होत नाही. त्यामुळे ह्या वयात जड, तळलेले, तेलकट किंवा अति मसालेदार पदार्थ पचवणे शरीरासाठी खूप कठीण ठरते.
पण मित्रांनो, अनेक जण चवीला प्राधान्य देत समोसे, भजी, पुरी, मिठाई, बिस्किटे, मैद्याचे पदार्थ आणि जंक फूड यांचे नियमित सेवन करत राहतात. सुरुवातीला त्याचा त्रास जाणवत नसला तरी हळूहळू यकृतामध्ये चरबी साचू लागते, रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल वाढते आणि रक्तवाहिन्या अरुंद होऊ लागतात. त्यामुळे हृदयावर अधिक ताण येतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघात यांचा धोका लक्षणीयरित्या वाढतो. त्याचबरोबर दररोज जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्याने स्वादुपिंडावर अतिरिक्त ताण येतो, इन्सुलिनची कार्यक्षमता कमी होते आणि मधुमेह नियंत्रणाबाहेर जाऊ शकतो. उदाहरणार्थ 65 वर्षांचे एक गृहस्थ रोज जेवणानंतर मिठाई आणि संध्याकाळी तळलेले स्नॅक्स खायचे. काही वर्षांतच त्यांचे वजन वाढले, कोलेस्ट्रॉल आणि साखर दोन्ही वाढले आणि डॉक्टरांनी त्यांना हृदयविकाराचा गंभीर धोका असल्याचे सांगितले. त्यामुळे 60 नंतर पोटाला नव्हे तर शरीराला काय आवश्यक आहे ह्याचा विचार करूनच आहार निवडणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, ह्याच बरोबर आणखी एक धोकादायक सवय म्हणजे दिवसभर वारंवार चहा किंवा कॉफी पिणे आणि तंबाखू किंवा मद्यपानासारख्या व्यसनांमध्ये अडकणे. अनेक ज्येष्ठ व्यक्ती दिवसातून 4-5 वेळा चहा घेतात आणि त्याला निरुपद्रवी सवय समजतात. मात्र चहा कॉफी मधील कॅफीन हे शरीरातील पाणी लघवी वाटे जास्त प्रमाणात बाहेर टाकण्यास मदत करते. त्यामुळे शरीरात नकळत पाण्याची कमतरता म्हणजेच डिहायड्रेशन निर्माण होऊ शकते. शिवाय जेवणाच्या आसपास जास्त चहा किंवा कॉफी घेतल्यास शरीराला अन्नातील लोह आणि कॅल्शियम योग्य प्रकारे शोषून घेण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास रक्ताची कमतरता, अशक्तपणा आणि हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढू शकतो. त्याचप्रमाणे आणि मद्यपान यामुळे यकृत, फुफ्फुसे आणि हृदयावर गंभीर परिणाम होतात. तसेच अनेक प्रकारच्या कर्करोगाचा धोका देखील वाढतो. उदाहरणार्थ, एका आजोबांना दिवसातून 5 वेळा चहा पिण्याची आणि खाण्याची सवय होती. काही वर्षांनी त्यांना सतत थकवा, गुडघेदुखी आणि हाडे कमकुवत झाल्याची समस्या निर्माण झाली. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांच्यामध्ये लोहाची कमतरता आणि हाडांची घनता कमी झाल्याचे आढळले. मित्रांनो, ही समस्या एका दिवसामध्ये निर्माण झाली नव्हती. ती वर्षानुवर्षे चाललेल्या चुकीच्या सवयींचा परिणाम होती. या सर्व समस्यांपासून बचाव करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे साधा, संतुलित आणि पचायला हलका आहार स्वीकारणे. रोजच्या जेवणामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीसारखी तृणधान्ये, विविध कडधान्ये, भरपूर पालेभाज्या, हंगामी भाज्या, सूप, डाळी आणि ताज्या फळांचा समावेश केल्यास शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि पचन संस्थेवरही अतिरिक्त ताण येत नाही. चहा किंवा कॉफी दिवसातून एकदाच आणि शक्यतो जेवणानंतर बऱ्याच वेळाने घ्यावी. त्याचबरोबर तंबाखू आणि मद्यपान पूर्णपणे सोडण्याचा निर्धार करणे हे दीर्घायुष्यासाठी सर्वात मोठे पाऊल ठरू शकते. दररोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसल्याने शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळते, जे कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असते. लक्षात ठेवा की 60 नंतर निरोगी राहण्याचे रहस्य महागड्या औषधांमध्ये नसून योग्य आहार, व्यसनमुक्त जीवनशैली आणि शिस्तबद्ध दिनचर्येमध्ये दडलेले आहे. आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचे निरोगी, सक्रिय आणि आनंदी आयुष्य घडवू शकतो. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.